वडेट्टीवारांनी वर्षा गायकवाडांच्या नाराजीच्या चर्चेसंदर्भात पूर्णविराम दिला। मुंबईत जागा वाटपावर कोणीही नाराज नाही, निवडणूक जिंकणं एवढाच मुद्दा आहे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी वक्तव्य केलंय। तर मला कोण नाराज आहेत किंवा नाही आहेत त्याची संदर्भातली माहिती मी घेऊन सांगतो आपल्याला। पण जर प्रदेश अध्यक्ष मुंबई प्रदेश काँग्रेसचे त्यांना विचारूनच ही सगळी पुढे झालेली आघाडी आहे असं मला अशी माहिती माझ्याकडे आहे। आणि काही वर्षा गायकवाड नाराज आहेत की नाही मला माहिती नाही, पण मुंबईतल्या काही नेत्यांना असं वाटतं की काँग्रेसच्या काही मजबूत जागा होत्या त्या वंचितला गेल्याची त्यांची तक्रार काही प्रमाणात आहे। त्यामुळे एकूणच मुंबईमध्ये आता ही जर आघाडीवर शिक्कामोर्तब झालाय आणि सामंजस्याने दोघांनी आता निवडणूक जिंकण्याच्या दिशेने पाऊल टाकावं। काँग्रेस पक्षाच्या यादीमध्ये 2 नेत्यांच्या कुटुंबियांच्या नावाचा समावेश आहे। खासदार चंद्रकांत थंडोरे यांच्या मुलीला उमेदवारी जाहीर करण्यात आली, तर आमदार असलम शेख यांचा मुलगा आणि बहिणीला देखील उमेदवारी देण्यात आलेली आहे। मनसेकडून यशवंत किल्लेदार यांना पहिला एव्ही फॉर्म देण्यात आला। वॉर्ड क्रमांक 192 मधून त्यांना उमेदवारी देण्यात आली। मला संधी मिळाली याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया किल्लेदारांनी दिली। मी 100% जिंकणार असल्याचा विश्वास देखील यशवंत किल्लेदार यांनी व्यक्त केला आहे। माझ्यासाठी ही खूप भावनिक आणि आनंदाची गोष्ट आहे, कारण मला आता बोलतानाही तो थोडासा कंठ दाटून आला आहे। कारण बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर कामाचा एक मोबदला मिळतो किंवा कामाची एक पोचपावती मिळते। ती पोचपावती माननीय राजसाहेबांनी मला ह्या फॉर्मच्या माध्यमातून दिलेली आहे। तर त्यांनी जो माझ्यावर विश्वास दर्शवला आहे तो मी सार्थ नक्की ठरवेल। नाही, मी 100% जिंकणार, माझा कॉन्फिडन्स आहे। आणि माझ्यासोबत परत माझ्या पक्षाचे अनेक उमेदवार ह्या निवडणुकीमध्ये बहुमताने निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे। आम्ही शहर अध्यक्ष उपशहर अध्यक्ष म्हणून आम्ही ती गॅरंटी तुम्हाला देऊ शकतो। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेची बैठक सुरू आहे। भाजप शिवसेनेच्या नेत्यांची 10वी बैठक सुरू झाली आहे। मात्र महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा कायम आहे। आज जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।